परमात्म्याच्या लक्षात आलं की आता भगवान परमात्म्याशिवाय माझं या ठिकाणी रक्षण कोणीही करणार नाही. उत्तरा बोलू लागलेली की पाही पाही महायोगीन देव देव जगतपते नान्यत्वत भयम पश्ययत्र मृत्यू परस्परम. देवा, माझ्या गर्भावर कुणीतरी ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. मी मेली तरी चालेल देवा, पण पांडवांचा शेवटचा वंशज माझ्या उदरामध्ये वाढतोय, त्याचं रक्षण करा. उत्तरा बोलू लागलेली आहे. परमात्म्याला बोलू लागलेले, देवा धावा करते भगवंताचा की तुम बिन मोरी कोण खबरले, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी. देवा तुझ्याशिवाय आता माझं कुणीही रक्षण करणार नाहीये. भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं त्या दुष्ट अश्वत्थाम्याने त्या गर्भावरही ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे
मग भगवान परमात्म्याने उत्तरेला विनंती केली की उत्तरे, मी तुझं रक्षण, तुझ्या गर्भाचं रक्षण करू शकतो, पण माझा स्वभाव आहे, मी असा आहे, घेशी तेव्हा देशी, मला अगोदर काहीतरी द्यावं लागतं तेव्हा मी त्या ठिकाणी मदत करतो. उत्तरा म्हणते, देवा तुला काय पाहिजे ते माग, मी द्यायला तयार आहे. मग भगवंताने सांगितलं, मला पहिल्यांदा तू तुझं मातृत्व दे. काय? कारण तुझ्या गर्भाचं रक्षण करण्यासाठी मला जायचं, अर्थातच तुझ्या गर्भात मला प्रवेश करावा लागेल. मग मला तुझ्या गर्भात प्रवेश करायचा म्हणजे तू माझी आई झाली पाहिजेस. उत्तरा चरणावरती नतमस्तक होते, देवा माझ्यासारखी भाग्यवान मीच असेल की देवाची आई होण्याचं परम भाग्य मला त्या ठिकाणी प्राप्त होतं. मला मान्य आहे देवा, मी माझ्या उदरामध्ये तुमचा त्या ठिकाणी स्वीकार करते. आणि मग ज्यावेळेस भगवान परमात्म्याने अंगुष्ठ रूप धारण केलं आणि उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश करून सुदर्शन चक्राने त्या ब्रह्मास्त्रापासून या गर्भाचं काय केलं? रक्षण केलं. आणि ज्यावेळेस त्या ब्रह्मास्त्रापासून गर्भाचं रक्षण केल्याच्या नंतर सगळ्यांना आता आनंद झाला. भगवान परमात्म्याचे सगळेजण त्या ठिकाणी नामाचा जयघोष करू लागले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि ज्या वेळेला भगवान परमात्मा कुंती मातेकडे आले, कुंती मातेला मनातून आनंद झाला. कुंती सांगते की कृष्णा, अरे आतापर्यंत अनेक वेळा तू आम्हाला संकटातून वाचवलंस, माझ्या पांडवांना अनेक वेळा संकटातून वाचवलंस. पांडवांचा नातू असणारा आता पांडवांचा एक शेवटचा वंशज आहे उत्तरेचा बाळ, त्याचंही तू त्या ठिकाणी रक्षण केलंस. म्हणून अनेक प्रकाराने कुंती माता ही भगवान परमात्म्याची स्तुती करते की कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. अनेक प्रकाराने स्तुती करू लागलेली कुंती माता आता भगवान परमात्मा सांगतात की आत्या, आता तुम्ही त्या ठिकाणी तुझे मुलं आता हस्तिनापूरचे राजे झालेले आहेत, आता मला माझं तुमच्याकडचं काम आता संपलेलं आहे, आता मी द्वारकेला गेलं पाहिजे, आता मला जाण्यासाठी आज्ञा द्या. तर ज्या वेळेला कुंती माता बोलू लागलेली की कृष्णा, ते मुलं कोण वाजवतात तिकडे, जरा सांगा बरं त्यांना, वाजू नका म्हणा, एक जण जाऊन सांगा कोणीतरी.